नमस्कार आणि स्वागत आहे. कलियुगाच्या समाप्तीबद्दल आपल्या प्राचीन पुराणांनी आधीच भाकीत केले आहे. कलियुगाचा परिणाम काय असेल? कलियुगात पुरुषाचे वर्तन कसे असेल? कलियुगातील स्त्रिया कशा असतील? त्यांचे आकार आणि वय काय असेल? कलियुगात मनुष्य पापे काय होतील आणि पुण्याची व्याख्या काय असेल? कलियुगात मुक्ती मिळविण्याचे मार्ग काय असतील आणि कलियुगाचा अंत कसा होईल? आपल्या प्राचीन पुराणात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. कलियुगाच्या भयानकतेचे वर्णन गरुड पुराणात केले आहे. चला तर मग जाणून घेऊया कलियुगाचा अंत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की कलियुगात माणसाचे मन अत्यंत कठोर होईल, लोक पाठ फिरवतील. मनुष्य अधर्माच्या मार्गावर चालायला लागेल, त्याच्या तोंडून जे काही निघेल तेच शास्त्र मानले जाईल. कलियुगाच्या शेवटी अनिती आणि राक्षसी शक्तींचा नाश होईल आणि पुन्हा नवीन युग सुरू होईल. म्हणजेच सत्ययुग पुन्हा सुरू होईल आणि हे सृष्टीचे चक्र 4 युगांपैकी कलियुग हे शेवटचे युग आहे. पहिले सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग आणि त्यानंतर द्वापर युग आणि शेवटी कलियुगाचे आगमन. महाभारताच्या युद्धानंतर कलियुग सुरू झाले, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर. श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात लोक त्यांच्या स्वार्थाला सर्वोच्च मानतील आणि त्यांच्या धर्माचा त्याग करतील आणि भौतिक ध्येय साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतील. धर्मावर विश्वास नसल्यामुळे अन्यायाने वागणे हे आजच्या काळात बघितले तर पाप इतके वाढले आहे की कलियुगाचा अंत जवळ आला आहे असे वाटते. परंतु काही विद्वानांच्या मते ही फक्त एक सुरुवात आहे, त्याहूनही भयंकर रूप आजच्या माणसात नाही. जेव्हा कलियुगाची समाप्ती जवळ येईल तेव्हा अशा भयानक गोष्टी दिसतील की मनुष्याचे रूप इतके विकृत आणि भयानक होईल की तो पिशाचपेक्षा भयानक दिसेल. म्हणून गरुड पुराणात काय सांगितले आहे ते जाणून घेऊया. कलियुगाच्या समाप्तीबद्दल पुराणानुसार एकदा गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवान, 4 युगांमध्ये कलियुग सर्वात भयंकर आणि दुःखाचे कारण मानले जाते. या कलियुगाचा अंत कसा होईल आणि कोणती चिन्हे असतील? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना कलियुगाच्या शेवटी मिळणाऱ्या भयंकर लक्षणांबद्दल सांगितले आहे. जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र अशी चिन्हे दिसतील, तेव्हा मानवाने समजले पाहिजे की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि आता सृष्टीचा अंत प्रलय होणार आहे. जेव्हा कलियुगाचा अंत जवळ आला आहे तेव्हा पहिली चिन्हे भगवान श्रीकृष्णाच्या मते, पुरुषाचे वय फक्त 20 वर्षे उरते. 12व्या वर्षी त्याचे शरीर खूप कमकुवत आणि पांढरे होईल. स्त्री फक्त 8 किंवा 9 वर्षांच्या वयात मुलाला जन्म देईल. ती अत्यंत संतप्त स्वभावाची असेल. ती आपल्या मुलाला स्तनपानही करणार नाही आणि तिचे पालनपोषणही करणार नाही. लोक पूजा, श्राद्ध, अंत्यविधी आणि लग्न वगैरे करणार नाहीत. पाण्याभावी लोक स्नान करणार नाहीत आणि अपवित्र राहतील. कलियुगाच्या शेवटी लोक फक्त मांसाहार करतील आणि कोणीही सात्विक अन्न खाणार नाही. तिसरी गोष्ट, श्रीकृष्णाच्या मते जेव्हा कलियुग संपेल तेव्हा झाडांना फळे येणे बंद होईल. सृष्टीमध्ये सर्वत्र शमीचे झाडच दिसतील आणि लोक शाकाहार सोडून फक्त मांसाहार करतील आणि कलियुगातील अन्न तामसिक असेल आणि रोग उत्पन्न करणारा असेल, त्यामुळे माणसे लवकर वृद्ध होऊन मरतील. चौथी गोष्ट, जेव्हा कलियुग संपेल तेव्हा कमी पाऊस पडेल. खूप कमी पाऊस पडेल. शेतात धान्य उगवणार नाहीत आणि फळेही उगवणार नाहीत. फळांपासून रस निघणार नाही आणि भूक आणि तहाने लोक मरायला लागतील. शेवटी कलियुग संपणार आहे. तेव्हा भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये बसतील आणि पृथ्वीवरील सर्व जल ग्रहण करतील. सूर्यांच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी राख होईल आणि त्यानंतर रुद्राच्या रूपात भगवान विष्णू संपूर्ण जगाचा नाश करतील आणि आपल्या श्वासाने ढग निर्माण करतील आणि पुढील 100 वर्षांपर्यंत आकाशातून पाण्याचा वर्षाव करतील. अग्नी कमी झाल्यावर ते ढग संपूर्ण जगाला पाण्यात बुडवून टाकतील आणि अशा प्रकारे कलियुग संपते आणि मग भगवंत आपल्या इच्छेने सृष्टीमध्ये पुन्हा जीव निर्माण करतील. तर मित्रांनो, कलियुगाच्या समाप्तीचे वर्णन गरुड पुराणात केले आहे. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.